पहिलं तर मला एक सांगा की जितेंद्र आव्हाड कुठे उडी घेत नाही. त्यांना एवढी उड्या मारायची सवय मी लहानपणापासून बघतो. त्यांचा बालमित्र आहे. म्हणजे आमच्या कॉलेज म्हणजे 40-42 वर्ष झाली आम्हाला आमच्या मैत्रीला. परंतु जिथं बघावं तिकडे ते उडी दुसऱ्याला संधीच देत नाही. अनेक राजकीय पक्षाचे विरोधक सुद्धा वाट बघत असतात की आम्हाला संधी कधी मिळेल, संधी मिळेल. परंतु प्रत्येक ठिकाणी विषय आला की आधी जितेंद्र आव्हाड उडी घेतात. जसं संजय राऊतांना सकाळी सकाळी दुसरं काही दिसत नाही, तसं जितेंद्र आव्हाडांना एखादा विषय आला आणि उडी. हा त्यांचा म्हणजे तो मानसिकरित्या ते त्या पद्धतीने त्या प्रत्येक विषयामध्ये भाग घेत असतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की तुळजाभवानी मंदिर हा पवित्र विषय आहे. त्या विषयामध्ये कोणी राजकारण करता कामा नये. महायुतीच्या सरकारनं 1850 कोटीपेक्षा जास्तचा निधी या मंदिराच्या पूर्ण सुशोभीकरणासाठी आणि भविष्यामध्ये जी संख्या वाढणार आहे आमच्या भाविकांची त्याचा विचार करून ते एक चांगलं नियोजनबद्ध आराखडा बनवलेला आहे. तर काही त्रुटी असतील, त्या स्थानिकांच्या काही भावना आहेत, स्थानिकांच्या काही समस्या आहेत, त्याचा विचार करून त्यावर मार्ग काढून तोडगा काढून आम्ही तो सुशोभीकरणाचा मार्ग पुढे नेऊ. यामध्ये शिखर आणि गाभाऱ्याचा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यामध्ये जे शिखर उतरवलं जाणार आहे, गाभारा नव्याने बांधणार आहेत, याला त्यांचा विरोध नाही. ठीक आहे ना, त्यांनी लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे ना. पत्रकारांच्या समोर भूमिका स्पष्ट करून कसं झालेल ते ह्या 288 सदस्य असलेल्या विधानसभेचे जबाबदार आमदार आहेत, सिनियर आमदार आहेत, ते माजी मंत्री सुद्धा होऊन गेलेले आहेत. तुळजापूरला येऊन काय आपल्या भावना व्यक्त करण्यापेक्षा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला त्यांनी पत्र दिलं पाहिजे, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पत्र दिलं पाहिजे. उगाच म्हणजे राजकीय पक्षाच्या नेत्यांना विरोध कोणीतरी चांगलं काम करतंय त्याला विरोध करावा म्हणून असं त्यांनी करू नये. त्यांनी जर पत्र दिलं तर निश्चितपणे, कारण ते पण तुळजा भवानीचे निस्सीम भक्त आहे. हे तुमच्या माहिती करता सांगतो. आम्ही आमच्या तरुण वयामध्ये जितेंद्र आव्हाड आणि मी स्वतः आम्ही एकत्रितपणे त्या तुळजाभवानी मंदिरामध्ये यायचो, दर्शन घ्यायचो आणि मागे जो गोल आपला दगड आहे ते जितेंद्र आव्हाड कधी आमदार होतील म्हणून आम्ही त्या दगडावर हात ठेवायचो. पैसे मी स्वतः द्यायचो आणि जितेंद्र आव्हाड, कारण मी एक सहकारी मित्र होतो त्यांचा त्यावेळेस, त्यामुळे लवकरात लवकर आमदार व्हावे म्हणून तुळजाभवानी मंदिराकडे आम्ही मागणी करायचो. ती मागणी तुळजाभवानी मातेनं पूर्ण केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.